स्त्रियांची तस्करी हा एक भारतातील खूप अवघड मुद्दा आहे बघा. यावरती खूप सारे चित्रपट जे आहेत ते येऊन गेले. नाव नमूद करायला जावे तेवढे कमी पडतील बघा. परंतु वेगवेगळ्या विषयावरती अशाच टाईपच्या वेगवेगळे मराठी चित्रपट किंवा हिंदी चित्रपट जे आहेत ते येऊन गेले. तर अशाच प्रकारची एक शॉर्ट फिल्म मी बघितलेली आहे, जिचं की नाव आहे बघा पाठ. पाठ ही एक शॉर्ट फिल्म आहे बघा, जी की फ्रीली YouTubeवरती जी आहे ती अवेलेबल आहे. करण यांनी ही शॉर्ट फिल्म आहे ती डायरेक्ट केलेली आहे आणि या शॉर्ट फिल्मची एक खास गोष्ट म्हणजे की हाच मुद्दा त्याने एवढ्या छान प्रकारे हाताळलेला आहे बघा. जवळपास 2023 साली ही शॉर्ट फिल्म रिलीज झाली होती आणि खूप सारे अवॉर्ड्स या शॉर्ट फिल्मला जे आहे ते भेटले होते. मेन म्हणजे की अवॉर्ड्स भेटले आणि भेटल्याचं कारणही काय आहे, तर तुम्ही जर एकदा ती शॉर्ट फिल्म बघितली, एक सिंपल गोष्ट आहे बघा. एक गरीब घर आहे ज्यामध्ये एक आई-वडील आहेत आणि 3 बहिणी आहेत आणि त्यांचे जे वडील आहेत पैशाखातीर एका मुलीला मोठ्या मुलीला जास्त काही नाही मोठी नाही 12 वर्षाची मुलगी आहे तिला पैशाखातीर विकतात. विकतात म्हणजे काय तर एक म्हातारा माणूस जे आहे म्हातारा व्यक्ती तिच्यासोबत दुसरे खूप जण ट्राय करत असतात तिच्यासोबत लग्न करायचं तिला विकत घेण्याचा. परंतु एक म्हातारा व्यक्ती ज्याची की ज्याचं ना की नाव केशव आहे ज्याची की भूमिका जॅकी श्रॉफ यांनी प्ले केलेली आहे. ते तिला विकत घेतात. त्यानंतर त्याच्यासोबत काय होतं व काय नाही हे जे आहे टोटली या शॉर्ट फिल्ममध्ये दाखवलेलं आहे आणि क्लायमॅक्स एवढा भारी आहे बघा की नक्कीच एक जवळपास 20 मिनिटाची शॉर्ट फिल्म आहे. 17 ते 20 मिनिटाची शॉर्ट फिल्म आहे. परंतु नक्कीच तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येईल अशा प्रकारची शॉर्ट फिल्म आहे आणि खूप चांगल्या प्रकारे ब्राईड ट्रॅफिकिंग म्हणजे की जे वधूंची तस्करी आहे, तशा टाईपच्या ज्या गोष्टी आहेत ना, यामध्ये ज्या त्यांनी पॉइंट आउट केलेल्या आहेत एवढ्या छोट्याशा वेळेमध्ये, एवढ्या छोट्याशा गोष्टीमध्ये. तर तुमचं मतही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. एकदा ही शॉर्ट फिल्म बघा. मी लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो आणि एकदा ही शॉर्ट फिल्म बघा व तुमचं याबद्दल मला नक्की मत जे आहे ते शेअर करा. थँक